नमस्कार, तुमचा हक्काचा चॅनल जो जनतेचा चॅनल आहे त्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत। आपण थेट मुद्द्यालाच हात घालूयात। 23 तारखेला निकाल आहे, त्या अगोदर एक्झिट पोल सर्व विविध मीडिया कंपनी असतील, सर्व वृत्तपत्र असतील, सर्व एजन्सीज असतील यांचे एक्झिट पोल आलेले आहेत, ते आम्ही तुम्हाला एका मिनिटाच्या आत दाखवतोय। तत्पूर्वी महाराष्ट्राला ही संपूर्ण माहिती समजणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की आणि आवश्यक कळवा। अतिशय कमी शब्दात महाराष्ट्रापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। विधानसभेच्या एकूण जागा 288 असतात। सरकार स्थापन करण्यासाठी 145 ची मॅजिक फिगर लागते। भाजपनं 149 जागा लढवल्या होत्या। शिंदे गटानं 81 जागा या ठिकाणी लढवलेल्या आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 59 जागा, काँग्रेस 101 जागा, त्यानंतर उबाठा गटाने 95 जागा लढवलेल्या आहेत आणि मनसेनं 111 जागांवरती मार्क्योच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा मिळणार आहेत आपण पाहूयात। महायुतीला 137 ते 157, महाविकास आघाडी 126 ते 146 आणि इतर 2 ते 8। त्यानंतरचा दुसरा आपला सर्वे आहे चाणक्यनं केलेला। महायुतीला 152 ते 160 सांगितल्या जागा, महाविकास आघाडी 130 ते 138 आणि इतर 6 ते 8। त्यानंतर आपण पुढचा या ठिकाणी एक्झिट पोल पाहूयात। TV9 नेटवर्कने जो केलेला आहे त्याच्यामध्ये 129 ते 139 महायुतीला जागा मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी 136 ते 145 आणि इतर 13 ते 23। यामध्ये भाजपच्या जागा सर्वाधिक या ठिकाणी दिसत आहेत, आपल्याला 80 जागा आहेत। त्यानंतर शिंदे गट शिवसेना 25 जागा आपल्याला दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 23 जागा। इकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 50 जागा मिळण्याची शक्यता आहे, तुतारीला 42 आणि उद्धव ठाकरे गटाला 44 आणि मनसेला 2 जागा सांगितलेल्या आहेत। जाऊयात आपण पाहतोय इलेक्टोलरचा या ठिकाणी सर्वे पाहतोय। महायुती 118, माविया 150 आणि इतर 20। यामध्ये महायुतीकडनं भाजपला 78 जागा सांगितल्यात, शिंदेगट 26, अजितदादा पवार 14। त्यानंतरचा एक्झिट पोल बघूयात। पोल डायरे संस्थेने केलाय। 122 ते 186 महायुती, माविया 69 ते 121 आणि इतर 12 ते 29। यामध्ये बीजेपीला आहेत 77 ते 108 जागा, शिंदे गटाला 27 ते 50 जागा मिळू शकतात। अजितदादा पवार राष्ट्रवादी 18 ते 28, काँग्रेस 28 ते 47 जागा मिळू शकतात। शरद पवार तुतारी 25 ते 39 आणि उद्धव ठाकरे 16 ते 35। पाहूयात पुढचा सर्वे। मॅट्रिक्सचा हा सर्वे आहे। महायुतीला 150 ते 170, महाविकास आघाडीला 110 ते 130 आणि इतर जे आहेत अपक्ष, बंडखोर वगैरे त्यांना 8 ते 10 जागा सांगितलेल्या आहेत। पुढचा एक्झिट पोल आपण पाहतोय रिपब्लिक टीव्ही नेटवर्कचा। महायुती 137 ते 157, माविया 126 ते 146 आणि इतर 2 ते 8। हा रिपब्लिकन टेलिव्हिजनचा एक्झिट पोल आहे। लोकशाही मराठी चॅनल आणि रुद्र या सर्वे कंपनीचा हा सर्वे एक्झिट पोल आपण बघतोय। महायुती 128 ते 142, माविया 125 ते 140 आणि इतर 18 ते 23। या एक्झिट पोलमध्ये पार्टी वाईज जागा दाखवलेल्या आहेत। भाजपला 80 ते 85, शिंदेगड 30 ते 35, अजितदादा पवार राष्ट्रवादी 18 ते 22, त्यानंतर काँग्रेसला 48 ते 55, तुतारीला 38 ते 42 आणि उबाठा गटाला 39 ते 43 आणि मनसेला 0 जागा दाखवलेल्या आहेत। पुढचा एक्झिट पोल आपण पाहूयात। भास्कर वृत्तपत्र समूहाचा हा पोल आहे, एक्झिट पोल आहे। महायुती 125 ते 140, महाविकास आघाडी 135 ते 150 आणि इतर 20 ते 25। एक्झिट पोल आपण पाहतोय लोक पोल या सर्वे कंपनीचा। महायुतीला 115 ते 128, मावियाला 151 ते 162, मनसे 1 आणि इतर जे आहेत 5 ते 14 पर्यंत।
2019 मधलं पक्षीय बलाबल आपण बघूयात. भाजपच्या 105 सीटा निवडून आल्या होत्या. शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 54, बाविया या ठिकाणी 3, प्रहार जनशक्ती 2, MIMचे 2, त्यासोबतच मनसे 1, CPI मार्क्सवादी 1, विनय कोरेंचा जनसुराज्याचे 1, त्यानंतरनं क्रांतिकारी शेतकरी पक्षाचं 1, शेकापचं 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, स्वाभिमानी पार्टी 1 आणि इंडिपेंडेंट म्हणजे अपक्ष यांची 13 सीटं असे एकूण 288चं गणित होत आहे. विभागणीय आपण निकाल जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की काय निकाल लागू शकतो 23 तारखेला. पश्चिम महाराष्ट्रात एकूण जागा 70 आहेत. महाविकास आघाडीला 40 ते 42 जागा मिळू शकतात. महायुत इथं या ठिकाणी एकदमच डाऊन झालेला आहे परफॉर्मन्स 27-28 आणि इतर अपक्ष मिळून 2 किंवा 3 फार तर येऊ शकतात. तर जाऊयात पुढच्या या ठिकाणी. मराठवाड्यातील आपण जागा पाहण्याचा प्रयत्न करतोय. जिथे जरांगे पाटलांनी घोषणा केली होती की सुपडा साफ करून टाका, तिथेच या ठिकाणी महाविकास आघाडीला 27-28 जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुती 17 ते 18 आणि इतर 2 ते 3. मराठवाड्यामध्ये एकूण विधानसभेच्या टोटल जागा आहेत 46. मुंबईची जर परिस्थिती पाहिली तर एकूण जागा आहेत 36. मावियाला 18 ते 19 जागांवरती यश मिळू शकतं. महायुती देखील 17 ते 18 म्हणजे मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीचं स्थान हे मजबूत आहे. दोन्ही पार्ट्यांचं हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि इतर अपक्ष मिळून 1 ते 2 लागू शकतात. उत्तर महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघतोय. 35 जागा आहेत टोटल. महाविकासला 15 ते 16 जागा लागू शकतात. महायुतीला 18 ते 21 आणि इतर 2. कोकणामध्ये एकूण जागा आहेत 39. इथे महायुतीला यश मिळताना दिसतंय. महाविकास आघाडीला फटका बसतोय. महाविकास आघाडी 14 ते 15, महायुती 22 ते 23 जागा आणि इतर 1 ते 2. आणि हा अशा रीतीने एक्झिट पोल या ठिकाणी झालेला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याची शक्यता आहे. चाणक्यनं जो एक्झिट पोल दिलेला आहे त्यानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. भाजपला जास्तीत जास्त 90 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदे गटाला 48, अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना 2 जागांवरती विजय मिळण्याची शक्यता दाट आहे. तर हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा एक्झिट पोल. आता 23 तारखेला समजेल की यातील कुठल्या एजन्सीचा, कुठल्या वृत्तपत्राचा, कुणी एकदम ॲक्युरेट असा या ठिकाणी एक्झिट पोल दिलेला आहे. सर्व एक्झिट पोल आपण महाराष्ट्रासमोर या ठिकाणी सादर केलेला आहे. 23 तारखेला निकाल आहे. तर महाराष्ट्राच्या मराठी मातीतला तुमचा चॅनल जो जनतेचा आहे, लोकशाही जिवंत ठेवण्याचं जो काम करतो, महाराष्ट्रातल्या तुमच्या प्रत्येक तालुक्यातले निकाल, सर्व निकाल एका क्लिकवरती आणि एका क्षणात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि अर्थात हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल विनम्रतापूर्वक तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.